नमस्कार मुलांनो, आज मीनू आणि राजू त्यांच्या मामींना घराभोवती काही मजेदार गोष्टींमध्ये मदत करत आहेत. ते काय शोधतात ते पाहूया. मीनू आणि राजू सुट्टीसाठी त्यांच्या मामींच्या घरी गेले होते. मामी बागेत पार्टीची तयारी करण्यात व्यस्त होत्या. ती म्हणाली, मीनू, राजू, मला आज 2 मदतनीसांची गरज आहे. मीनू आणि राजू एकत्र म्हणाले, हो मामी, आम्ही तयार आहोत. काकूंनी टेबलावर असलेल्या एका मोठ्या टरबूज आणि एका लहान पपईकडे बोट दाखवले. राजूने टरबूज उचलण्याचा प्रयत्न केला. तो ओरडला, अरे, हे खरोखरच जड आहे. तो दोन्ही हातांनी ते धरून हळूहळू चालला. मीनूने एका हाताने पपई उचलली. सोपे, हे हलके आहे, ती हसली. काकू हसल्या. पाहिले, काही गोष्टी जड आहेत तर काही हलक्या आहेत. काकूंनी त्यांना एक मजेदार आव्हान दिले. घरातील एक जड वस्तू आणि एक हलकी वस्तू शोधा. राजू पुस्तकांची पिशवी घेऊन आला. हे जड आहे. मीनूने प्लास्टिकचा चमचा आणला. हे हलके आहे. काकूंनी टाळ्या वाजवल्या. छान काम, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आणि हातांनी शिकत आहात. मुलांनो, घरी हा खेळ करून पहा, उचला आणि शिका. काकू पाहुण्यांसाठी पेये तयार करत होत्या. तिने विचारले, मीनू, राजू, तू हे ग्लास लिंबू पाण्याने भरू शकतोस का? तिने त्यांना एक भांडे दिले आणि अनेक रिकामी ग्लास दिले. मीनूने तिचा ग्लास भरला. तिने मोठ्याने मोजले, 1, 2, 3, थांबा. तिचा ग्लास जवळजवळ भरला होता. राजूने त्याचा ग्लास भरला. तो लवकर थांबला. 1, 2, थांबा. त्याच्या ग्लासमध्ये कमी लिंबू पाणी होते. त्यांनी इतर ग्लासकडे पाहिले. मीनू म्हणाली, माझ्या ग्लासमध्ये जास्त आहे. राजूने मान हलवली. माझ्या ग्लासमध्ये कमी आहे. अधिक बरोबर पूर्ण किंवा जास्त, आणि कमी म्हणजे थोडे किंवा जास्त नाही. नंतर एक दूधवाला ताजे दूध घेऊन घरी आला. तो मीनू आणि राजूला म्हणाला, माझ्यासाठी 2 डबे आणा, एक मोठा आणि एक लहान. मीनू आणि राजू आत धावत गेले आणि एक मोठी वाटी आणि एक लहान भांडे घेऊन आले. दूधवाल्यानं प्रथम मोठ्या भांड्यात दूध ओतलं. मग त्याने लहान भांड्यात दूध ओतलं. मीनूने पाहिले आणि म्हणाली, मोठ्या भांड्यात जास्त दूध आहे. राजू म्हणाला, लहान भांड्यात कमी दूध आहे. दूधवाला हसला आणि म्हणाला, बरोबर आहे. जास्त म्हणजे जास्त प्रमाणात, कमी म्हणजे कमी प्रमाणात. मीनू आणि राजू हसले. जास्त आणि कमी यातील फरक समजून घेत बागेतील झुल्यावर विश्रांती घेत असताना मीनू म्हणाली, आज आपण
खूप मजेदार गोष्टी केल्या. राजू बोटांवर मोजत म्हणाला, प्रथम आम्ही जड आणि हलक्या वस्तू उचलल्या. मग आम्ही पाहिले की काही ग्लासमध्ये जास्त रस होता आणि काहींमध्ये कमी. आणि आम्ही दूधवाल्याला एका डब्यात जास्त आणि दुसऱ्यामध्ये कमी दूध ओतताना पाहिले. ते दोघेही हात हलवत म्हणाले की तुम्ही हे घरीही करू शकता. बाय फ्रेंड्स, तुमचे हात आणि डोळे वापरा आणि दररोज शिका.